आणि ह्या स्पर्धेपासून बरेच जण आपल्या या क्रिकेटमध्ये सुरुवात करतील आणि अजूनही काही कॉमेंटेटर इच्छुक असतील तर त्यांनी या नक्कीच्या त्यांना प्रत्येकाला आपण इथे संधी देऊ. स्पेशली भूमिपुत्रांसाठी ही सुवर्ण संधी. चला जयेश, पहिला चेंडू प्रतीक गोरेसाठी. पहिला चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता, मात्र कार्पेटच्या सहाराने चेंडू जाईल विडाऊनच्या दिशेने. एक धाव मात्र नक्कीच मिळणार नाही. एका अंकाने त्रिमूर्ती एंटरप्राइज टेमगरपाडा या संघाचं खातं ओपन होतंय. आणि प्रतीक 5:13 पहिला चेंडू पडलेला आहे. शाळेतील मुलांनी मैदानामध्ये यायचं नाही आहे. शाळेतल्या मुलांना विनंती आहे, चला तुम्ही शाळेत, स्कूल के जो बच्चे हैं उनको मैदान के अंदर आना नहीं है. स्कूल के बच्चों को वहां ही रुकना है, कोई भी अंदर नहीं आएगा. जो बच्चे लोग वहां पे खड़े उधर ही रहना है या तो बाजू से जाना है, उनको अंदर नहीं आना है. जयेश दुसरा चेंडू रोशन वजे धडाकेबाज फलंदाज आहे आणि पहिला धडाका, पहिला बॉम्ब स्फोट पहिल्या षटकामध्ये रोशन वजे याच्या बॅट मधून टावरिंग सिक्सर मिड विकेटच्या वरून. तर पहिला असा धमाका रोशन वजे जिथून मॅच समाप्त केली होती, दुसरी तिथूनच सुरुवात करतो की काय. खूप चांगल्या प्रकारचा फॉलो थ्रो त्याच्या बॅटमध्ये बघायला भेटला. जसा चेंडू आला तसा चेंडूला फिरकावून दिला होता. बॅटचा फ्लो खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो त्याच्या फलंदाजीच्या शैलीमध्ये. असा सुरईचा धडाकेबाज फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज म्हणावं लागेल रोशन वजे. आता मात्र जयेशला पहिल्या षटकामध्ये विचार करण्यास भाग पडलेला आहे. बघूया जयेश कमबॅक करेल का. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडू, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. विनीत कुठलीच चुकी करणार नाही आणि पहिला हादरा लागतोय, मोठा हादरा लागतोय तो त्रिमूर्ती एंटरप्राइज संघाला. फलंदाज पाठवून द्यायचंय. भिवंडी एमर्जिंग असोसिएशन ही असोसिएशन या काही दिवसापूर्वीच आम्ही तयार केलेली आहे. ज्या असोसिएशनचं पहिलं अध्यक्षपद आम्ही संपादित केलेलं आहे. रिग्नेश प्रताप पाटील यांना हे आमचे अध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष म्हणून विराज चोरगे व दुसरे उपाध्यक्ष म्हणून स्वतः मी दर्शन नाईक आहे आणि सचिवची पूर्ण कामगिरी चांगल्या प्रकारे पार पडताना रवींद्र गुलवी व राज पाटील चाविंद्रा, मिकी चाविंद्रा आणि दीपेश ठाकूर हे आमचे सर्व सभासद आणि सर्व खेळाडूंनी, सर्व संघ मालकांनी, सर्व कॅप्टननी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करून ही असोसिएशन तयार केलेली आहे. नवीन फलंदाज भावेश, हार्ड हिटिंग बॅट्समॅन्स आणि पहिला धमाका. बघूया चेंडू होईल का, सीमारेषेच्या बाहेर जाईल का, आणि हो जातोय. काय घडलंय, चेंडू सीमेच्या अगदी जवळ पडला. षटकार यापूर्वी एक इथे सामना झाला होता भादुगड बी ट्रॉफीमध्ये, जयदुर्गा स्पोर्ट बी, आणि लहान मुलांनी बॅनरवरून हात काढायचे. छोटे बच्चे वहां से पीछे हो जाए. धाकटी डहाणू आणि जयदुर्गामध्ये जो सामना झाला होता तिथे असंच प्रकरण घडलं होतं रात्री. पुन्हा एकदा बॅटची एज घेतलेली, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो येतोय मात्र लागत नाहीये. प्रतीक गोरे मावतो तिथं वाचतोय 10/2 स्वरूपात. पहिला षटकार आल्यानंतर आता थोडंसं दाबलंय जयेश आणि गोलंदाजीमध्ये. धावसंख्या 14 नाही, दुसरा षटकार लागलाय तर थोडंसं माग ठरतोय आणि डावखुर आणि उजव्या शैलीचा फलंदाज असल्या कारणाने हे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला समीकरण बघायला मिळेल. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना चेंज करताना जगदीश इलेव्हन चाविंद्रा ऑलरेडी वरच्या गटातून पात्र झालेला आहे सेमीफायनलसाठी. बघूया या सामन्यातून जो संघ जिंकेल तो सेमीमध्ये त्या संघ जगदीश इलेव्हन समोर खेळेल. राज पाटील फॅम टीम, जगदीश इलेव्हन चाविंद्रा आणि NK स्पोर्ट खंडवाल हा देखील एक जबरदस्त संघ आहे. दरम्यान प्रतीक गोरे षटकातील निर्धारित काय चेंडू शेष आहेत जयेशाचे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पडल्यानंतर उचली कमी घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये येतोय आणि पहिल्या षटकाची समाप्ती.
जोराने चेंडूवरती बॅट फिरवण्याचा प्रयत्न झाला होता मात्र अयशस्वी. पहिल्या षटकात समाप्त 14 धावा झाल्यात आणि पहिल्या षटकासाठी एकूण 4 मिनिटाचा अवधी घेण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यायची आहे. चला लवकरात लवकर आपण दुसऱ्या षटकाला सुरुवात करायची आहे. नेमके स्पोर्ट खांडवाल यानंतर सेमीफायनलचा सामना, अति महत्त्वपूर्ण सामना देखील खेळवायचा आहे, कारण की आजचा पहिल्या दिवसाचा शेड्यूल होता, थोडासा उशिरा चालू झाला, त्यामुळे थोडंसं सहकार्य करायचं आहे. 2 षटकार खाल्यानंतर बाकीचे 4 चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळले होते जयेश याने. मात्र 14 धावा. मात्र एनके स्पोर्ट खांडवालचा विचार करता एक मजबूत फलंदाजी त्यांच्याकडे देखील आहे. ज्या मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त अशी फारी खेळली होती सौरभ याने, आदित्याने. थोडंसं घाई करायचं आहे एनके खांडवाल, तुम्हाला नंतर फलंदाजी करायची आहे, नंतर एक सामना देखील खेळायचा आहे. आदित्य आरके गॅलेन मारा करण्यात आलेला आहे संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. चला आदित्य सुरुवात करून घ्यायची. आदित्य नंतर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल, तुमचा टायमर ऑन आहे याची दक्षता घ्यायची. एनके स्पोर्ट खांडवाल समोर असेल भावेश. पुन्हा एकदा उंच डोळ्या चेंडू, चेंडू समोर येते, क्षेत्ररक्षक आहे, करणार नाही चुकी आणि एक सहज सोपा झेल तिथे समाप्त करतोय आणि हादरा बसतोय दुसरा. अजय नाईक येतोय, लोकल बॉय. आता दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती जे आहेत त्यांच्यासाठी खेळपट्टी नवीन नाही आहे, त्यांच्यासाठी ग्राउंड नवीन नाही आणि त्यांच्यासाठी क्राऊड देखील नवीन नाही आहे, कारण की याच ग्राउंडवरती डेली प्रॅक्टिस असते. अजय नाईक आणि प्रतीक गोरे यांच्याकडून अपेक्षा असतील त्रिमूर्ती संघाला ही होम ॲडव्हान्टेज किती प्रकारे घेतात. मागच्या सामन्यामध्ये 6 धावांची आवश्यकता होती 4 चेंडूमध्ये आणि अजयने षटकार मानून तो सामना विजय केला होता. अजयला तीच सुरुवात करावी लागेल. मात्र समोर आदित्य आहे, चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात धावा मात्र चांगल्या आहेत, मात्र 2 गडी देखील बाद झाल्यात. ही एक चिंतेची बाब असेल त्रिमूर्ती एंटरप्राइज संघासमोर. त्रिमूर्ती एंटरप्राइजकडे गोलंदाजीचा ऑप्शन खूप चांगला आहे. आदित्य समोर अजय. सुरेख चेंडू अपील खूप जोरात होते, खूप जोराची अपील झालेली आहे. मात्र पंचांकडून कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाही, पंचांवर कुठल्याही प्रकारचा दबावचा फरक पडत नाही. मात्र काय चेंडू हाताळला होता, चेंडू पायांच्या मधून काढला होता विकेट किपरच्या हातामध्ये, कधी गेला हे समजलं नाही. खूप जबरदस्त चेंडूने वेलकम केलेलं आहे अजय नाईकचं. अजय याच्या षटकाचा विरोध, गोलंदाजी चांगली करतो, मात्र वेळ हा जो दिलेला आहे तो खूप खर्च केला जातोय. कदाचित तुम्हाला एक फिल्डर पुढच्या षटकात आतमध्ये घ्यावं लागेल. पुन्हा एकदा टोळ्या चेंडूने हा जाईल एक षटकार उचलून फेकून दिलेला आहे, तो मिडॉनच्या वरून षटकार. षटकाराने धावसंख्या झाली आहे ती आता मात्र 20 धाव फलकावरती लागलेल्या आहेत षटकाराने. आता मात्र परत एकदा धावसंख्येला वेग दिलेला आहे आणि संध्याकाळच्या सत्रात थोडंसं षटकार कमी लागतात. मात्र बघूया, चेंडूमध्ये काहीतरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जातोय. शंका आणि शंकांचा खेळ चालू आहे तिथे. प्रतीक गोरे मांग केलेली आहे चेंडू बदली करून देण्याची. बघूया जुना चेंडू लगेच देण्यात आलेला आहे. बघूया सामना सुरुवात होईल का. चेंडूवरती आकाराच्या दिशेने काहीतरी चर्चा झाली प्रतीक गोरे आणि पंचांमध्ये आणि चेंडू लगेच चेंज केलेला आहे आणि परत एकदा सामन्याला सुरुवात करतोय. भिवंडी एमर्जिंग असोसिएशनच्या माध्यमातून खेळली जाणारी ही भिवंडी एमर्जिंग ट्रॉफी म्हणजेच द्रौपदीबाई चषक पुन्हा एकदा उचलून फेकून दिले आणि हा देखील जाईल मिड विकेटच्या वरून षटकार. बॅक टू बॅक अजय नाईक याच्या बॅट बंद तो षटकार. स्वागत केलं होतं. असोसिएशनच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील स्पर्धा आहेत ज्या 24 आणि 25 मध्ये खेळल्या जातील, ज्यापैकी आई एकविरा चषक भादवड हा आपण बघतोय. त्यानंतर यश इलेव्हन चाविंद्राचा आपण शो बघणार आहोत.
गावदेवी ठाकूरपाड्याचा 14 आणि 15च्या माध्यमातून देवा ठाकरे याच्याकडून एक चषक ठेवण्यात आलेला आहे आणि आर्यन चषक देखील याच ग्राउंडवरती धडक देतोय. याच महिना अखेरीस तुम्हाला या पुढच्या महिन्या अखेरीस बघायला भेटेल. दरम्यान जॉली स्पोर्ट कामतगरकडून 19 आणि 18-19ला कामतगरला ट्रॉफी आहे एमर्जिंग असोसिएशनच्या. पुन्हा एकदा अजय आदित्य समोर पुन्हा एकदा सुरेख चेंडू. आता मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आता चेंडूमध्ये उसळी कमी होती आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. थोडासा नाराज होता अजय की हा चेंडू देखील त्याला क्लिअर करायचा होता समोरच्या दिशेने. धावसंख्या बघितली तर धावसंख्येचा ग्राफ 26 धावा, एक चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी केलेली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. ज्या एनके स्पोर्ट खांडोबाल संघाने चांगली खेळ केले होतात, कुठेतरी त्रिमूर्ती संघाच्या समोर थोडेसे कंदे ते मात्र झुकताना दिसतात. फलंदाजी चांगली होते. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू आकाशामध्ये सोहता येतो यष्टिरक्षक किंवा गोलंदाज आणि आता मात्र चेंडूवरती राग काढलाय. ज्या प्रकारचे 2 षटकार लागले होते त्याचा वसमा मात्र घेतलेला आहे गोलंदाज आदित्य आणि अजय नाईक याची खेळी होते समाप्त. बॅटची टो इन लागला होता, चेंडू बराच वेळ आकाशात होता. विकेट किपर किंवा गोलंदाज याच्यापैकी कोण झेल घेईल हा प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचे उत्तर स्वतः गोलंदाजाने तो झेल समाप्त केला आहे. भावेश म्हात्रे हा देखील लोकल मॅन आहे. कल्पेश पाटीलला पारितोषिकाचा वर्षाव आहे, पण कल्पेश पाटील उतरेल की नाही ही मोठी शंका आहे. बक्षिसांची इथे रद्दी लावलेली आहे आतापर्यंत ऑर्गनायझर कमिटीकडून. बघूया संधी मिळते का. दरम्यान नवीन गोलंदाज येतो तिसरा आणि शेवटचं षटक घेऊन. विनीत एक जबरदस्त गोलंदाज आहे. विनीत ग्रामीण संघामध्ये खेळताना विनीत त्याचा खेळ जबरदस्त झालेला आहे. चॅलेंजिंग असेल प्रतीक गोरेच्या समोर विनीत तिचं. बघूया पुन्हा एकदा मात्र फेकून दिलाय प्रतीक गोरे याने विनीत याला सीमारेष पार षटकार. आता प्रतीक गोरे देखील अटॅकिंगला सुरुवात केलेली आहे. बराच पहिल्या षटकापासून आलाय, मात्र काहीशी जास्त संधी मिळाली नाही. मात्र जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी मात्र षटकार ठोकलाय विनीत. विनीत चांगला गोलंदाज आहे आणि चांगल्या गोलंदाजासमोर अशा प्रकारचे फलंदाजी करणं हे फलंदाजाचं मनोबल वाढण्यासारखं आहे. षटकाराने धावसंख्या झाली ती 32. एक मोठ्या धावसंख्येच्याकडे वाटचाल करता आणि ही धावसंख्या उभी करावी लागेल कारण की एनके स्पोर्ट खांडवाल या संघाकडे फलंदाजी मात्र मजबूत आहे. 101 फलंदाज, 84 धावा या संघाने मागच्या सामन्यामध्ये कुठल्या होत्या 4 षटकामध्ये. त्यामुळे या संघाला 40 ते 45 धावा देखील कमीच वाटतील. म्हणून तुमचा देखील टार्गेट असेल की किती जास्त धावा जमून मानसिक प्रेक्षक दिला जाईल. बघूया विनीत मात्र फायटर क्रिकेट आहे, कमबॅक करेल का. समोर प्रतीक गोरे षटकार मारतोय. आता मात्र व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, मात्र यस्टनच्या खूपच बाहेर जातो. पंचांचा अतिरिक्त धाव म्हणजे व्हाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने धावून संख्या 1 अंकाने वाढते. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बाद होणारे फलंदाज रोनक वजे, भावेश आणि अजय नाईक. उलटा चेंडू भिरकावून दिलेला आहे. चेंडू बराच वेळ आकाशामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, करणार नाही चुकी आणि प्रतीक गोरे होतो बाद. भिवंडी एमर्जिंग असोसिएशन ही नवीन असोसिएशन तयार केलेली आहे आणि या नवीन असोसिएशनच्या माध्यमातून पहिली स्पर्धा बघतोय. स्वर्गीय द्रौपदीबाई चषक 2024. सिटी एमर्जिंग जी पहिली असोसिएशन होती त्या असोसिएशनच्या मनमानी कारभाराला कंटाळून या सर्व संघांनी एक असोसिएशन तयार करण्याचा निर्णय घेतला आणि तो किती योग्य आहे ते आज आपण साबित करतोय. नवीन फलंदाज येतोय उद्धव, हे नाव गाजतंय आजकाल महाराष्ट्रामध्ये. बघूया उद्धव गाजवतोय का या षटकामध्ये.
विनीत फायटर क्रिकेटर, सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडूचे टॉस करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. कुठल्याही प्रकारचे धाव नाही. बघा, पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद आणि तिसरा चेंडू तो डॉट करतोय. हीच एक चांगल्या खेळाडूची निशाणी असते. आता मात्र 33 वरती थांबून ठेवलेली आहे. असं वाटत होतं की संदेश धावसंख्या ही 40-45च्या ही आरामात पुढे जाईल, पण तो आता मात्र चॅलेंज उपस्थित केलेलं आहे मी त्याने शेवटच्या षटकामध्ये. एज अँड गॉन. काय चांगली गोलंदाजी करतोय रांजणेली संघाचा आहे का उभरता स्टार खेळाडू विनीत माली किंवा विनीत रांजणेचा यांच्या नावानं ते गाजतात. दोन्ही विनीत खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करतात. दोन्ही यंग आहेत आणि कमी वयात खूप चांगली कामगिरी त्यांनी आतापर्यंत आपल्या खेळाच्या माध्यमातून ग्रामीण असो किंवा भिवंडी एमर्जिंग असोसिएशनचा क्रिकेट असो चांगली कामगिरी करताना. 33 धावा झालेल्या आहेत. ज्या धावा अशा वाटत होत्या की कुठेतरी तिसऱ्या षटकामध्ये 40 क्रॉस करून 45 किंवा 50च्या घरात जातील, त्या धावा मात्र अक्षरशः थांबवल्यात. आता येतोय BTPL स्पर्धा 5वाचं मॅन ऑफ द सिरीज पुरस्कार घेतलेला रायझिंग स्टार आदेश नाईक. आणि आदेश नाईककडे करण्यासाठी माझ्या मते 2 चेंडू शेष आहेत. या 2 चेंडूवरती आदेशला काय करायचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करून षटकार मारला होता, मात्र या सामन्यात खूप लेट ऑर्डरला आलेला आहे. आता मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, विनीत मात्र थांबवतोय. काय गोलंदाजी केलेली आहे. पहिला षटकार सोडता त्यानंतर कुठल्याही प्रकारची धाव नाही. हेच असतं कमबॅक करणं. शेवटचा चेंडू भावेश मात्र विचार करतो की नॉन स्ट्राईकला धावण्यासाठी आलो की काय मी फक्त, पण धावण्याची देखील संधी दिलेली नाहीये. हीच गोलंदाजी. शेवटचा चेंडू आदेश नाईक सांगता चांगली करतोय का, आणि अशा प्रकारे षटक समाप्त. वॉट बॉलिंग. पहिला षटकार सोडला तर त्यानंतरच्या सर्व चेंडू डॉट. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती 33 आणि 34 धावांचं आव्हान ठरलेलं आहे. एक आव्हानात्मक स्कोर नक्कीच आहे, मात्र NK स्पोर्ट खांडवाल ज्यांच्याकडे फलंदाजीचा तोफखाना आहे ते या धावा किती षटकापर्यंत चेसिंग करतील, किंवा लालू अँड कंपनी ज्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून रिग्नेशिलन राणा संघाला देखील पाणी पाजलं, तीच कामगिरी परत करतील का आपल्या होम ग्राउंडवरती बघायचंय. चला फटाफट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. जगदीश इलेव्हन चाविंदर संघाचा संघ नाही घ्यायचा आहे. राज पाटील अँड फॅम टीम ऑलरेडी क्वालिफाय झालेली आहे. त्यांनी आर्यन इलेव्हन सारख्या बलाढ्य संघाला क्वालिफाय सामन्यामध्ये पराजित केलेले आहे आणि इंटर करतो तो सेमीमध्ये. तर स्कनदाने यायचं आहे जगदीश इलेव्हन. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लालू आणि कंपनी पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. NK स्पोर्ट खांडवाल आपले फलंदाज लगेच पाठवून द्या. NK स्पोर्ट खांडवाल. मित्रांनो, आपण बघतात भिवंडी एमर्जिंग असोसिएशनच्या माध्यमातून खेळवली जाणारी पहिली स्पर्धा स्वर्गीय असे द्रौपदीबाई चषक ऑर्गनायझर आहे आई एकविरा ग्रुप भादवड, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेला आयोजित करण्यासाठी अजय पाटील, बॉबी पाटील अँड कंपनीने खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले. आयोजन खूप चांगलं केलं आणि सर्व संघांनी त्यांना चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि पुढील येणाऱ्या स्पर्धा आपण सांगणार आहोत. याच जानेवारी महिन्यामध्ये फलंदाज पाठवायचे. NK खांडवाल तुमचे फलंदाज पाठवायचे. 14 आणि 15 याला गावदेवी ठाकूरपाडा संघाचा शो आपण बघणार आहोत. आणि जॉली स्पोर्ट कामतगड 18-19 ट्रॉफी आयोजित केलेली आहे. तसेच आर्यन इलेव्हन भादवड आयोजित आर्यन ट्रॉफी याच जानेवारीमध्ये मंथ एंडिंग म्हणतात याच ग्राउंडवरती 2 दिवसाची स्पर्धा होईल. चला फलंदाज पाठवून द्यायचे. NK खांडवाल आलेले आहेत. तसेच याच मैदानावरती किंग भादवडकर चषक देखील दस्तक देतोय लवकरात लवकर. तसेच बालाजी ट्रॉफी डे नाईट ही फेब्रुवारीमध्ये आहे आणि आमच्याच असोसिएशनची फ्री टुर्नामेंट देखील आम्ही आयोजित करणार आहोत बालाजी ट्रॉफी नंतर. आणि फेब्रुवारीमध्ये समीर स्पोर्ट पिंपळगरचा देखील अपकमिंग शो आपण बघणार आहोत. या सर्व टुर्नामेंट भिवंडी एमर्जिंग असोसिएशनच्या माध्यमातून होणार आहेत. चला पुढील षटकामध्ये कशा प्रकारे लालू गोलंदाजी करतोय हे सांगण्यासाठी मी मयूर पाटील याला विनंती करीन. धन्यवाद.
दर्शन सर. तर 3 षटकांमध्ये जिंकण्याकरता धावा हव्या आहेत त्या 34. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी होते तुषार भावेश यांच्या माध्यमातून. स्ट्राईकवरती मागच्या मॅचचा हिरो ज्याने 68 डाव कुठल्या होत्या. आणि करण चला गोलंदाजीसाठी तयार. लालू राईट आर्म राऊंड विकेट. पाहूया सौरभ आणि लालू एक चांगला बॅटल. 34 धावात करायचे आहेत. पाहूया कशा प्रकारे चेस होत आहेत की चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज तयार लालू. बघा प्लीज स्पीडअप करायचं आहे त्रिमूर्ती संघ, कारण का यानंतर अजूनही आम्हाला एक सामना खेळवायचा. विजेता संघ विपक्ष चाविंद्रा फायनलचे पहिले फायनल पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. लालू. हो 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 हो, या फलंदाजाने मात्र आजच्या दिवसामध्ये सर दर्शन सर हा 5वा रिव्हर्सचा फटका केलेला आहे आणि सक्सेसफुल केलेला आहे. मी देखील मागच्या सामन्यामध्ये बघितलं होतं काय फलंदाजी केली होती. फलंदाज सौरभ जबरदस्त फलंदाज. चला सर पंचांची वाद करू नका. पूर्ण स्पर्धेमध्ये ग्रामीणच्या स्पर्धेमध्ये हा गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्शन तिथे नव्हता आला. तुम्ही अननेसेसरी ऑब्जेक्शन वेळ नका घालू आहे. अंतिम सामना अजून खेळवायचा बाकी आहे. सहकार्य करायचं आहे. चौकार आणि श्री गणेश होते ते खांडवाल संघाचा. ओके थ्रोसाठी लालूला देखील वॉर्न करण्यात आलेला आहे. बघूया लालू पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा लोअर फुटचा चेंडू चेंडूला केलेला आहे. तो मिडविकेटच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. कुठल्याही प्रकारचा बॅकअप नव्हता गोलंदाजाच्या मागे. मात्र एकच धाव. एक धावाने थर्ड अंपर आपण जायचंय. चला लवकर जायचंय. काय ऍक्शन घेतलेलं आहे. मित्रांनो भादवड बी धमाका ही स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये देखील या गोलंदाजाला कधी ऑब्जेक्शन झालं नाही. तुम्ही अननेसरी कुठल्याही गोलंदाजामध्ये ऑब्जेक्शन घेऊ नये. चला थर्ड अंपायर सुद्धा आलेले आहेत. विश्वजित नाईक गोलंदाजीसाठी तयार. लालू. हो हो हो, इथं मारण्याचा प्रयत्न बीट होतोय बॅट्समन. चांगला बॅकअप. कारण की धाकटी दानू किंवा विलासपुटी राहणार या संघांसमोर जेव्हा खेळला होता एवढ्या मोठ्या संघाने देखील त्याच्यावरती कधी ऑब्जेक्शन घेतला नव्हता. तुम्ही या खेळाडूवरती ऑब्जेक्शन घेता ही योग्य क्रिकेट नसावं. क्रिकेट खेळा. लालू षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी तयार. हो हो हो, खोदून काढलेला आहे चेंडूला आणि प्रतीक होता तिथे. इथे मात्र खेळी संपुष्ट देते फलंदाज करण याची. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय लालू यांनी. भादवड बी धमाकाच्या षटकामध्ये देखील धाकटी डहाणू सारख्या बलाढ्य संघासमोर काय षटक टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः दाबलं होतं. आणि विलासपुटी राहणार संघासमोर देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिले 5 चेंडू खूप चांगल्या प्रकारे हाताळले होते आणि त्याच प्रकारची कामगिरी तो आता देखील करतोय. आणि एक भरोशाचा गोलंदाज आहे त्रिमूर्ती संघाकडून. आणि जयदुर्गा बी ग्रामीण संघासाठी देखील तो चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. नेहमी पहिलं षटक टाकतो आणि पहिल्या षटकामध्ये त्याची गोलंदाजी अशी असते. व्हेरिएशन खूप चांगला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. ज्या प्रकारची त्याची हाईट फॅक्टर आहे त्या हाईटचा तो आपल्या गोलंदाजीमध्ये यूज देखील करतो. जो विकेट किपर आहे भावेश त्यांच्या विरोधात देखील त्यांनी गोलंदाजी केली होती डीडी ग्राउंडवरती. त्यामुळे कुठल्या प्रकारचा त्या टायमाला देखील त्याच्यावरती संदिग्ध नव्हती. न्यूमॅन इन आदित्य पहिला हादरा बसतोय संघाला. पाहूया 34 धावांचं आव्हान आहे. लालू षटकातील पुढचा चेंडू घेऊन मात्र सौरभ अजूनही क्रीजवरती आहे. जोपर्यंत सौरभ आहे आशा पल्लवित आहेत खाडवाल संघाच्या. ओ सुंदर चेंडू, सुंदर फटका चेंडूला खेळलेला आहे. लॉंग ऑनच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण आणि एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 6 वरती. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि 34 धावांची हे बॅटल चांगलं असेल. तुषार नाईक आणि सौरव एकीकडे गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करतात. दुसरीकडे ज्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस सकाळपासून पडलाय तो सौरव आणि लालू यांच्यामध्ये जी टक्कर आहे ती बघण्यासारखी असेल. निश्चितच पहिल्या चेंडूवरती हावी झाला होता तो सौरव
रिव्हर्सचा अटेम्प्ट खेळला होता. बघा तुषार, तुम्हाला प्लीज आम्हाला कॉपरेट करायचंय. थोडंसं स्पीडअप करायचं आहे तुषार नाईक. यानंतर देखील अंतिम सामना खेळवायचा आहे. तुषार पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो सौरव. सौरव हो हो हो, अतिशय सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्ह चेंडूला खेळलेला आहे. तिथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. भाविश मात्रे आणि या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. कोणी वादविवाद करू नये. कोणी वादविवाद करू नये. सामना अजूनही सुरू आहे. पहिल्या षटकाची समाप्ती ती धावसंख्या झाली आहे ती 8 आणि गडी बाद झालेला 1. आदित्य खेळतोय. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 26 धावा. 12 चेंडू 26 धावा. जोपर्यंत सौरव असेल तोपर्यंत तो खेळाडू कुठल्याही संघाचा सुरक्षित नसेल, कुठलाही गुणाचा सुरक्षित नसेल, ज्याकडे चांगली फलंदाजी शैली आहे. निश्चितच जोपर्यंत सौरव क्रीजवरती असेल ना सर, तोपर्यंत धोक्याची घंटा असणार आहे ती त्रिमूर्ती संघासाठी. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय तो अजय नाईक. बघा या गोलंदाजाला सुद्धा चांगली गोलंदाजी करता येते. मात्र मागच्या सामन्यामध्ये 2 ते 3 मोठे फटके पडले होते. पाहूया कशा प्रकारे या मॅच मध्ये गोलंदाजी करतोय. सामना करेल तो नवीन आलेला फलंदाज कारण अजय नाईक, न्यूमॅन इन बॉलर. 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता होती राणालच्या संघाविरुद्ध. 8 धावा आणि त्या 8 धावा डिपेंड केल्या होत्या याच अजय नाईकने याच ग्राउंडवरती. बघूया अजय नाईक समोर असेल आदित्य. आता मात्र समोरच्या लॉक करण्याचा प्रयत्न झालेला आहे. स्वतः कॅप्टन येतो लालू. आता मात्र थांबवलेला आहे. 11 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आता मात्र बॅटल चांगला असणारे अजय नाईक विपक्ष सौरव. पाहूया दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत. एक उत्कृष्ट गोलंदाज तर एक जबरदस्त फलंदाज. सौरव सामना करण्यासाठी तयार. अजय नाईक. 11-25 एवढं मोठंसं आव्हान तर नक्कीच नाहीये, पण सहज सोपे देखील नाहीये. नक्की गोलंदाजी चांगले आणि तेच सांगत होतो मी. चेंडू हवेत आहे. पाहूया मोठा आद्रा बसतोय का. आणि इथे मात्र सौरव याच्या रूपामध्ये मोठा आद्रा. बिग ब्लो. एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला अजय नाईक आणि पूर्णपणे दबावामध्ये आता मात्र येतोय संघ तो एनके स्पोर्ट्स खांडवाल, ज्यांनी चांगली फलंदाजी पूर्ण दिवसभरात केली आहे. कुठेतरी अंतिम सामन्यात दबावामध्ये दिसताना. नवीन फलंदाज साहिल येतोय. गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज अजय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काऊ कॉर्नरच्या रिजनला. तिथं खराब क्षेत्ररक्षण. चांगला बॅकअप. तिथं मात्र क्षेत्ररक्षकाचं नाव रोनक वाजे. बॅकअपला उद्धव. चांगल्या 2 प्रकारे धावा पूर्ण आलेले backup करण्यात आला होता. आणि यांनी जो चेंडू सोडला त्याला बॅकअप करताना उद्धव यादव मात्र आपल्या संघासाठी 2 धावा नक्कीच धाव संख्या 11. आता मात्र 9 चेंडू आणि 23 धावा. पाहूया कशा प्रकारे चेस होत आहेत. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये. एखादा मोठा फटका या 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका आता मॅच मध्ये वापस येईल शकते एनके खांडवाल. बघूया आलेला आणि एका तो मोठा फटका. फटका येस. काय झालंय आणि काय आणि घडलंय? षटकार. षटकार. सामन्याला कलाटणी देणारा षटकार असं म्हणावं लागेल, कारण की आता इक्वेशन थोडं कमी झालेलं आहे.
ज्या षटकारची आवश्यकता होती एन के खांडवा संघाला तो मात्र बॅटमधून येतोय तो साहिल याच्या. निश्चितच सर एक जबरदस्त फटका. आता मात्र 8 चेंडू 17 धावा. पाहूया कशा प्रकारे मॅच ऑन होते. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू, फोर्स केलेला चेंडू हवेत जातोय. लॉंग ऑफच्या रिझनला सहज सोपा झेल आणि साहिल याची खेळी संपुष्टात. आई एक वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला. आई वीरा तू भात वडे रावचा लय कारले डोंगरा. आई वीरा तू भात वडे रावचा लय कारले डोंगरा. आई वीरा तू भात वडे रावचा लय कारले डोंगरा. धन्यवाद डीजे, DJ. धन्यवाद न्यूमॅन इन विनीत. पाहूया मॅच ऑन झालेले. विनीत हा देखील एक चांगला खेळाडू आहे. कधी मॅचला पलटी करू शकतो विनीत, ज्याच्याकडे क्षमता आहे चांगले फटके खेळण्याची. मात्र आता इक्वेशन बघायला गेलं तर चेंडू आहेत बाकी 7 आणि धावा हव्या आहेत जी विजयासाठी. 7-17 इक्वेशन सोपं नाहीये मात्र इम्पॉसिबल नाही आहे. दोघां संघांना चांगली संधी आहे. आता मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न होला काऊ करून क्षेत्ररक्षण येतोय. खराब क्षेत्ररक्षण मात्र दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जात नाही आहे आणि एकाच धावेचे समाधान. 6 चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे शेवटच्या षटकामध्ये. आता मात्र मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. 6 चेंडू 16 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती तुषार याने फक्त धावा खर्च केल्या होत्या 8 आणि अजय याने सुद्धा 10 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केलेले. धावसंख्यात आलेले 18. 3 बाद 18. पाहूया सौरभ याचं महत्वाचं विकेट प्राप्त करताना. 6 चेंडू आणि 16 धावा. पाहूया आगमन झालेलं आहे काकाश्री अरुणजी पाटील. आपलं स्वागत असणार आहे. हा त्यांच्या आईच्या नावाने ती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम पाटील स्मृती चषक 2024. भिवंडी इमर्जिंग चे सामने आपण या वर्षीपासून पाहतात आणि या कमिटीचं हे पहिलंच वर्ष आणि त्यात ही पहिली स्पर्धा. यानंतर अनेक मोठ्या स्पर्धा आपण पाहणार आहोत. 12 ते 13 मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला बघा 6 चेंडू आहे आणि 16 धावांची आवश्यकता आहे गोलंदाजीसाठी. आता मात्र येतोय भावेश म्हात्रे. भावेश म्हात्रे न्यूमॅन इन. चला संघ पंच सामना चालू करून घ्यायचा आहे लवकरात लवकर. 6 चेंडू आणि 16ची आवश्यकता. समोर असेल भावेश म्हात्रे आणि समोर असेल विनीत. उलटा उलटा चेंडू चेंडू समोरच्या दिशेने भिरकावून दिलेला 1 बॉल सीमा रेषेच्या पार. हा येतोय चौकार. आणि ज्या प्रकारे सर एक मोठ्या फटकाची गरज होती ना पहिल्या चेंडूवरती तो तर आलेला आहे विनीत त्याच्या बॅटमधून. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. या चौकाराने मात्र आशा आता पल्लवित झालेल्या आहेत त्या एनके स्पोर्ट खांडवा संघाच्या. 5-12चं इक्वेशन आहे. 2 मोठे फटके. मात्र भावेश चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र वाईट पंचांचा वाईटचा इशारा. अंडर प्रेशर मध्ये दिसतोय भावेश. ज्या प्रकारे चौकार लागला होता आता थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय. ज्या प्रकारचं त्याचा बॉडी लँग्वेज आहे, ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला होता. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 ची अवस्था. आता प्रेक्षक देखील हळूहळू वाढलेले आहेत ग्राउंडवरती कारण की सामने देखील खूप चांगल्या प्रकारे झाले. गर्दी होत चाललेली आहे. 5-11चं इक्वेशन रंगवलेलं आहे इथे दोन्ही संघांनी. उलटा चेंडू आणि भिरकावून दिले क्षेत्ररक्षक आहे तिथे उद्धव. आणि चांगला झेल उद्धव याच्या माध्यमातून प्रेशर सिच्युएशन मध्ये एक जबरदस्त झेल पकडला आहे. त्या साईडला क्षेत्ररक्षण करणं इतकं सोपं नसतं. मात्र स्वतःला चांगल्या प्रकारे जज केला. मात्र मॅच अजूनही ऑन आहे. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. बघा स्पीडअप करायचं आहे खांडवाल कारण का तुम्हालाच फलंदाजी करायची आणि या प्रकाश ज्योतामध्ये तुम्हाला जज करून फलंदाजी करायची. तर त्यामुळे तुमचा फलंदाज जो कोणी असेल आय थिंक नवीन विनोद येतोय. नवीन फलंदाज विनोद यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली आहे मागच्या 2 सामन्यामध्ये. मात्र या मॅचमध्ये त्याला थांबवून ठेवलं होतं. बघू या महत्वाच्या मॅचमध्ये महत्वाच्या सिच्युएशनमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय न्यूमॅन इन विनोद. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं पटापट. सावाद बापगाव परिसरात खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करतोय विनोद आपल्या खेळाच्या माध्यमातून. मात्र आता ते त्याची जी क्षमता आहे
ती या 4 चेंडूवरती दाखवावं लागेल. परिस्थिती आलेली आहे की आपल्या अंगी असलेली जी क्षमता आहे, आपल्या अंगी असलेला खेळ आहे तो दाखवावा लागेल. कारण की चेंडू शिल्लक आहे, 4 धावा हव्यात फक्त 11. 2 मोठे फटक्यांची आवश्यकता आहे विजयासाठी. तर 2 चांगले चेंडू डॉट करणं गरजेचं राहील. ते त्रिमूर्ती एंटरप्राइज टेमगड पाटा संघाला. बघूया भावेश, चांगलं कमबॅक केलेलं भावेशाने विकेट घेतला होता विनीत त्याचा. आता मात्र फलंदाज येतोय विनोद. 4-11 सामना करेल विनोद. आता आकाशात चेंडू आहे, क्षेत्ररक्षक दुरून येतोय. रोनक वजे चुकी करणार नाही आणि अशा प्रकारे फलंदाज होतोय विनोद बाद. आई एक वीरा खूप भाजवड गावचा लय कारले डोंगराला आई वीरा कृष्ण भातवड गावचा लय कारले डोंगरा आई वीरा कृष्ण भातवड गावचा लय कारले डोंगरा आई वीरा कृष्ण भातवड गावचा लय कारले डोंगरा धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज येतोय तो जयेश. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 3 चेंडू आणि 11 धावा. मॅच मध्ये अजूनही तुम्ही ऑन आहात फलंदाजी करणारा संघ. पाहूया होत आहेत का. जयेश भावेश इथे मात्र मारण्याचा प्रयत्न. बीट होतोय बॅट्समन जयेश. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल भावेश याच्याकडनं. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर मात्र चांगला कमबॅक केलेला आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग भिवंडी असोसिएशनच्या नियमानुसार कंपल्सरी आहे. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे 11 धावा बनवाव्याच लागतील. आणखी खांडवा संघाला उर्वरित 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. पाहूया कारनामा करतोय का. हो 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 सुंदर चेंडू भावेशाच्या माध्यमातून परफेक्ट ब्लॉकवर मध्ये टाकला होता. चला पटकन शेवटचा चेंडू सुद्धा टाकून घ्यायचा आहे. औपचारिकता आलेली आहे. 1 चेंडू आणि 10 धावा. या स्पर्धेसाठी धनशील कुकसेचे प्रोप्रायटर आणि प्रसिद्ध उद्योगपती पांडुरंग धर्मा पाटील यांनी देखील शुभेच्छा देत त्यांचे देखील हार्दिक आभार. चला स्पीडअप करायचंय. त्रिमूर्ती इंटरप्राइजेस. चला तुषार नाईक थोडी घाई करायची. तुषार चला तुषार नाईक थोडीशी घाई करून घ्यायची आहे. चला घाई करायची आहे. त्रिमूर्ती इंटरप्राइज शेवटचा ऑफिशियली कॉल. आणि अशा प्रकारे सामना समाप्त. अभिनंदन त्रिमूर्ती इंटरप्राइजेस सामना जिंकलाय आणि तुम्ही सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनल मध्ये खेळणारे 2 संघ असतील. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आम्ही नंतर देऊ. प्रथमतः कमिटी डिसिजन घेईल की सामना पूर्वी चालू होईल